महानगरपालिकेवर भगवा फडकवण्यासाठी महायुतीने आता थेट उत्तर प्रदेशचा पॅटर्न मुंबईत आणलाय। योगी आदित्यनाथ यांच्यासह बिहारच्या सुपरस्टारची फौज मैदानात उतरवण्याचा मास्टर प्लॅन महायुतीने तयार केलाय। तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला बाजूला सारून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जागा वाटपाचा 140-87 असा फॉर्म्युला जवळपास निश्चित केलाय। बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे। तर महायुती नक्की कोणत्या 10 ते 15 जागांवर उमेदवार अदलाबदल करणार हे सविस्तर जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी श्रुती आणि तुम्ही पाहतात थोडक्यात। मुंबई महापालिका म्हणजे देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि याच पालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी आता महायुतीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे। 2026च्या या महायुद्धात मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे। हे ओळखून भाजपने आपल्या स्टार प्रचारकांची मोठी यादी तयार केलेली आहे। यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सह गायिका मैथिली ठाकूर आणि भोजपुरी सिनेमाचे दिग्गज अभिनेते मनोज तिवारी, रवी किशन तसेच निरहुआ यांचा समावेश आहे। उत्तर भारतीय मतदारांचे प्राबल्य असलेल्या वॉर्डमध्ये या स्टार प्रचारकांच्या सभा आणि रोड शो आयोजित करून विरोधकांचा सुपडा साफ करण्याची रणनीती महायुतीने आखली आहे। केवळ भाजपच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही अभिनेता गोविंदा यांना प्रचाराच्या मैदानात उतरवण्याचा एक मोठा निर्णय घेतलाय। तर आज म्हणजे 27 डिसेंबर रोजी मुंबईतील रंगशारदा येथे महायुतीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत जागांची अदलाबदल आणि प्रचारांच्या अंतिम स्ट्रॅटेजीवर शिक्कामोर्तब होणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप आणि शिवसेना यांच्यात जवळपास 10 ते 15 जागांवर उमेदवारांची देवाणघेवाण होऊ शकते। महत्त्वाचं म्हणजे भाजप 140 जागांवर तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 87 जागांवर लढणार आहे। पण या समीकरणात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कोणतंही स्थान नव्हतं। महत्त्वाचा घटक पक्ष असूनही त्यांना या जागा वाटपात स्थान न मिळाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय। सर्व उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात जाणीवपूर्वक सर्व पक्षांकडून उशीर केला जातोय, कारण यादी आधी जाहीर झाली तर पक्षात मोठी बंडखोरी होऊ शकते अशी भीती नेत्यांना सतावते। 30 डिसेंबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि त्यापूर्वी ही यादी थेट अर्ज भरतानाच समोर येण्याची शक्यता आहे। मुंबईचा पुढचा महापौर आपलाच असावा यासाठी भाजप आणि शिंदेंनी चांगलीच कंबर कसली आहे। आता ही स्टार प्रचारकांची फौज मुंबईकरांना किती आकर्षक करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।